चला तर मंडळी, खमंग भाजणी कशी करायची ते पाहिलं. आता खुसखुशीत हलक्या फुलक्या काटेदार कुरकुरीत चकली कशा करायच्या ते पाहू. ही 1 किलो भाजणी आहे, त्यातली अर्धा किलो भाजणी मी घेते. एखाद्या कपने मोजायची. या कपने 4 कप भाजणी आहे, तर बरोबर 2.25 कप पाणी घालायचं. त्यामध्ये 4 चमचे तीळ, लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, मीठ, ओवा, हिंग घालायचं आणि नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे तेल घालायचं. उकळी आली की गॅस बंद करायचा. 3 ते 4 मिनिटं हे पाणी असंच ढवळायचं. जरा वाफा गेल्या की मग भाजणी घालायचं आणि झाकून 5 मिनिटं बाजूला ठेवायचं. 5 मिनिटांनंतर ताटात काढायचं. जरा मोकळं करायचं. गार झालं की मळून घ्यायचं. घट्ट असेल तर पाण्याचा हात लावून मळा. 5 मिनिटांनंतर लागेल तितकं पीठ काढायचं. एकदा मळून घ्यायचं. स्टार आकाराची चकती सोऱ्यात लावलेली आहे. पीठ भरायचं आणि चकल्या करायच्या. बरं, भाजणी कशी करायची ते पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहे. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा. चांगल्या गरम तेलामध्ये लो टू मीडियम फ्लेमवर चकल्या मस्त तळाला बसेपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. खमंग अशी चकली तयार.